तर आज आपण बघणार आहोत पेपर क्रमांक किती रे? किती? 78 आणि क्रमानुसार कितवा? 12वा. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला 51 पासून सुरुवात होतो. 0 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील फरक किती? मग यांच्यातील फरक काढायचे आहे. तर फरक कसा काढणार? तर आपण मोठ्या संख्या तयार केल्या होत्या. तर आपल्याकडे अंक आहेत कोणते? 0 1 2 3 4 आणि 5. किती आहेत? 5 आहेत का? नाही, 4 आहेत. मग यापैकी मोठी संख्या तयार करायची असेल तर अगोदर मोठी संख्या घ्या. कोणती? 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1, नंतर 0. ही झाली मोठ्यात मोठी. आता लहानात लहान काढायचे आहे. तर लहानात लहान अंक 0 नका घेऊ, ते 5 अंकी होत नाही. लहानात लहान 0 पेक्षा मोठी कोण आहे? 1. त्यानंतर 0 टाका, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. यांच्यातला फरक म्हणजे काय? वजाबाकी. मग वजाबाकी करायचे. इथे घेतला 10 झाले, 10तून 4 गेले, काय रे? 6. एकाच याच्यावर उत्तर येऊ शकतं जर एकक स्थानी फक्त एकच 6 असतात तर. आता प्रत्येकाच्या ठिकाणी 6 आहे. पुढे चला. इथे राहिले 0, इथला इथे घेतला 10 झाले, 10तून पुन्हा किती गेले रे? 3 गेले, राहिले 7. इथे राहिला 1, इथला इथे घेतला, इथे झाले 11, 11 मधून 2 गेले, काय राहिले? 9. इथे राहिले किती? 2, 2 मधून 0 गेला 2, 4 मधून 1 गेला किती? 3. 32 976. पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर 2. 51चं उत्तर पर्याय नंबर 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. 2 अंकी संख्यांचा गुणाकार 768 असून त्यांचा मसावी काय दिला? 8. तर आता लक्ष द्या, मसावी काढत असताना आपल्या 2 संख्यांचा मसावी दिलेलंच आहे. तर काढायचंय कसं? 2 संख्यांचा गुणाकार काय दिला? 768. जर 2 संख्यांच्या गुणाकाराला मसावीने भाग दिला असता आपल्याला काय भेटतो? लसावी. मग याला भाग द्या. 8 1 8, 8 9 72. काय उरले रे? 4. 8 6 48. त्या 2 संख्यांचा लसावी किती आला? 96. आता लसावी भागिले, बघा लक्ष द्या, लसावी भागिले जर तुम्ही मसावी केला तर असामायिक अवयवांचा काय भेटतो आपल्याला? गुणाकार. काय भेटतो? गुणाकार. मग लसावी किती आहे? 96. मसावी किती आहे? 8. 8 न भाग द्या. 8 1 8, उरला 1, झाले 16. 8 2 16. मग असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 12. पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर 3. चला, कळालं? हे समजलं का? समजलं असेल तर हो म्हणा. गुणाकाराला जर मसावीने भाग दिलं लसावी येतो, लसावीला मसावीने भागलं तर असामायिक अवयवांचा गुणाकार येतो. जर आपल्याला त्या 2 संख्या जरी काढा म्हणलं तर या 2 संख्या कोणत्या आहेत काढण्यासाठी? असामायिक अवयवांचे काय काढायचे? अवयव पडायचे. असामायिकच अवयव पडायचे. कोणते मग पडतात? 3 आणि 4. मग 3 आणि 4 यांचा गुणोत्तराचा गुणाकार काय तो 12 येतो आणि त्यांचे अवयव काय पडतात? 3 आणि 4. मग 3 आणि 4 ला मसावीनं गुणाकार करा. मसावीनं जर गुणाकार केला तर 8 त्रिक 24 आणि 8 चौक काय रे? 32. मग त्या 2 संख्या कोणत्या असं जर विचारलं असतं तर आपल्याला लहान संख्या विचारली असती 24 आली असती, मोठी संख्या विचारली असती काय आली असती? 32. मग आपल्या संख्या जरी विचारल्या तरी संख्या सुद्धा काढता येतात. 24 आणि 32 यांचा गुणाकार केला तर किती येतो? 768. 24 आणि 32 यांचा जर लसावी काढला तर काय येतो? 96. 24 आणि 32 यांचा मसावी काढला तर काय येतो? काहीही प्रश्न विचारल्यात तुम्हाला येईल. चालतंय? पुढं प्रश्न क्रमांक किती? 54. सॉरी काय? 53. 35 पॉइंट किती रे? 0.5 भागिले काय दिलं? 2.5. वरी दशांशच्या नंतर किती संख्या येतात? 2 आणि खाली किती आहे? 1. मग खाली एक संख्या वाढून घ्या, 0 वाढून. आता दोन्हीकडे कसं झाला? दशांश सारखा. हा 0 हा 0, सॉरी पॉइंट कॅन्सल. आता भाग द्या. 25 न भाग जातो का 5 न जातो? हा 5 न देऊन बघू आधी. 5 5 0 ला 0, 5 7
35, शून्याला शून्य, 5 एक 5. पुन्हा भाग जातो कशाने? 5 नेच. जाईल का? जाईल का? नाही. मग आता कशाने भाग देणार? हा बर 50 देऊ. 50 एक 50 एक 50, उरले 20, झाले 201. 50 चौक किती रे? 200. किती? 200. उरला 1, 1 ला भाग जात नाही, पॉइंट दिला, शून्य वाढला. आता भाग जातोय का? नाहीये. इथं शून्य दिला, पुन्हा शून्य वाढला. 50 दोन्ही किती? 100. तर उत्तर काय येईल? 14.02. पर्याय नंबर किती? 2. पर्याय नंबर 2च उत्तर बरोबर आहे. शिकवताना थांबवलं ना. प्रश्न क्रमांक 54 मध्ये काय दिलंय? अंशामध्ये 5, छेदामध्ये इथं देताना 0.1 याचा काय रे? वर्ग आणि गुणिले 0. काय आहे? 5 बरोबर किती? असा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला सोडवायचंय तर 0.1 चा वर्ग म्हणजेच काय येतो रे? गुणाकार. याचा गुणाकार केला तर काय येतो? 5 छेदामध्ये 0.0 काय येतो? 1 गुणिले 0. काय येतो रे? 5. आता खाली दशांशच्या नंतर किती संख्या आहेत रे? 3. वर दशांशच्या नंतर 3 शून्य वाढून टाका. 5 सोबत 3 शून्य वाढले, भागिले खालचे पॉइंट कटून गेला. 1 गुणिले 5 काय आलं? 5. आता 5000 ला 5 न जर भाग दिलं तर 5 एक 5, 5 एक 5, उरले काय? 3 शून्य. याचं उत्तर काय येतं? 1000. पर्याय नंबर किती? 1. पर्याय नंबर 1. 55. तासी 36 किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती? लांबी म्हणजे काय काढायचे रे? अंतर. बघा तासी किती वेगाने पळते ती? 36 किलोमीटर. मग आता काढायचे. झालं हे? 36 भागिले किती रे? 20 गुणिले असंच आहे ना. हा 36 गुणिले किती? 5/18 गुणिले काय येईल? 20. 18 एक 18, 18 दोन्ही 36, 5 दोन्ही 10, 10 गुणिले 20 बरोबर उत्तर काय येईल? 200 काय मीटर. पर्याय नंबर 2. बघा लक्ष द्या. 36 गुणिले आपल्या अंतर काढायचे. 36 गुणिले 5/18 गुणिले किती? 20. एका खांबाला किती सेकंदात ओलांडते? 20. म्हणून गुणिले इकडे 20 घ्यायचे, इकडे नाहीये. क्रमांक किती रे? 57. हा सॉरी 56. एक काम 7 माणसे 4 तास काम करून किती दिवसात? 30 दिवसात करतात. किती दिवसात? 30 दिवसात. तर तेच काम 6 माणसे 5 तास काम करून किती दिवसात? बघा 7 माणसे रोज 4 तास काम करून किती दिवसात संपवतात? 30 दिवसात. तेच काम आहे, काम दुसरं नाहीये. त्यामुळे काय करायचे? छेदामध्ये त्यांचा गुणाकार. किती? 6 गुणिले 5. 6 पंचे किती रे? 30, 30 कॅन्सल. 7 चौक काय आलं? 28. मग तेच काम किती दिवसात होईल? 28 दिवसात. पर्याय नंबर किती? 1. पर्याय नंबर 1 झालं. कटवायचे फक्त. काय क्रमांक 57. सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट असून दोघींच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती? बघा लक्ष द्या. ज्याला 4 प्रत्यय आहे त्याला छेदातली संख्या घ्यायची. मग कोण कोण आहे प्रश्नात? सुनीता आणि कोण आहे? तिची आई. यांच्या वयाचं प्रमाण काय आहे रे? 1/3. 1/3 म्हणजे 1/3. वयाची बेरीज दिली. काय दिली? 48. मग बेरीज करा. 3 आणि 1 किती रे? 4. 4 न भाग दिला. 4 एक 4, 4 दोन्ही 8. गुणाकाराचा अंक किती आला? 12. मग 12 एक 12 आणि 12 किती? 36. सुनीता हा 12ची आणि तिची आई 3 पट 12ची. किती? 3 पट 12ची. मग आता आपल्याला हसायचा जोक झाला, हसून घ्यायचं, काय अडचण नाही. बघा सुनीताचं वय काय असेल? 12 आणि तिच्या आईचं वय काय असेल? 36. दोघांच्या वयाची बेरीज केली किती येते? 48.
आपल्या कोणाचं वय विचारलंय? सुनीताच्या आईचे. मग सुनीताच्या आईचं वय किती आलं? 36. समजलं? त्यानंतरचा क्वेश्चन, एका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या यावर्षी 25% वाढली. जर यावर्षी बागेत गुलाबांची संख्या 3025 रोपे असतील तर गेल्या वर्षी बागेतील रोपांची संख्या किती असेल? बघा, मुळामध्ये लक्ष द्या, मूळ संख्या आपण 100 घेतली तर नवीन संख्या किंवा वाढलेली संख्या काही घ्या तुम्ही, 125 झाली असेल तर 100ची वस्तू 125 झाली असेल, वाढ किती टक्के आहे रे? 25% काय आहे? वाढ. आपल्याला वाढलेली किंमत दिलेली आहे, वाढलेल्या रोपांची संख्या दिली आहे 3000, किती रे? 25. तर मुळात रोप किती होती? काय करायची इथं? तिरपा गुणाकार आहे. मग मुळामध्ये आपण 100 जर गृहीत धरली आणि ते जर 125 होत असतील तर 100वर 125 म्हणजे किती टक्के वाढ आहे? 25% वाढ. मग आपल्याला सांगितलं यावर्षी बागेमध्ये 3025 रोपे आहेत आणि ते वाढलेत किती टक्क्याने? 25%. मग वाढले असतील तर मुळात किती होते? काढायचे, तिरपा गुणाकार करा. 100 गुणिले किती रे? 3025 भागिले किती येणार? 125. भाग द्या कशाने? 25 देऊ. 25 पाचा 125. इकडे भाग द्या. 25 उरले 5 झाले 52. 25 दोन्ही उरले 2 झाले 25 पाचा किती झाले? 25 उरले ना. 25 आता भाग जातो का? नाही. इकडे भाग देऊ. 5 5 5 दोन्ही 10 शून्याला 0. आता 20 गुणिले किती? 121 गुणाकार करायचे. शून्याला 0 बे 1 बे बे दोन्ही 4 बे 1 बे. मुळात तिथं रोप किती होते? 2420 2420. बघा लक्ष द्या, वाढलेली रोप होते 3025 तर मूळ रोप किती होते? तिरपा गुणाकार केला. 100 गुणिले 3025 भागिले काय ना? 125. 125 न इकडे भाग द्या, आलेल्या संख्यांचा गुणाकार केला तर तुमची मुळात रोप किती होती? 2420. पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर किती? 2. चल बघा आपला काय दिला प्रश्न. 40% 59 नंबर. 40% नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रुपये फायदा होतो, तर खरेदीची किंमत किती? बघा आता मूळ किंमत काय विचारलं आपल्याला? मूळ किंमत आणि कोणती? विक्री किंमत. काय असणार आहे इकडं? नफा. नफा किती टक्के आहे रे? किती टक्के? मूळ किंमत जर आपण 100 रुपये गृहीत धरली, विक्री किंमत काय असेल? 100 आणि नफा किती असेल मग? 40%. 100वर किती? 100ची वस्तू 140 रुपयाला विकली तर 100वर एक्स्ट्रा किती रुपये भेटले? 40 रुपये. किती भेटले? 40 रुपये. त्यावेळेस शेकडा नफा किती? किती? मग मूळ किंमत किती? झालं उत्तर 100च. मूळ किंमत किती आहे? 100च. सरळ व्याजाने 800 रुपयाचे दशादशे काही दराने 3 वर्षात 920 रुपये होतात, तर व्याजाचा दर 3% वाढवला तर किती टक्के ह्रास होईल? आता सर्वप्रथम आपल्याला काय काढायचे? लक्ष द्या इकडं. सरळ व्याजाचं सूत्र आहे काय रे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 बरोबर काय भेटतं आपल्याला? सरळ व्याज. बरोबर आहे. आता सरळ व्याज काढायचे आपल्याला. मुद्दल किती रुपये होतं? 800 रुपये. दशादशे किती टक्के दराने? दर माहित आहे का? नाही. 1% दराने. किती वर्षात? 3 वर्षात. भागिले किती रे? 100. रुपये किती भेटले? 920 रुपये. मग मुळात किती रुपये होते? 800. भेटले किती? 920. मग आता 920 मायनस 800 बरोबर व्याज किती भेटलं रे? 120. मग सरळ व्याज किती आहे? 120. मग आता इथं काय करायचंय? क्रॉस गुणाकार. बघा क्रॉस गुणाकार. 100 न कशाला गुणायचे?
120 ला भागिले या दोन्हीचा गुणाकार खाली येईल, तर 800 गुणिले किती रे 3 भाग द्या, तुम्हाला एक्स म्हणजेच काय तुमचा दर येईल, व्याजाचा दर येईल. मग भाग द्यायचे, हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल, 3 1 3 3 चौक 12 शून्याला 0 8 1 8 8 पंचे 40. व्याजाचा दर काय आला रे 5%. व्याजाचा दर किती 5%. मग व्याजाचा दर जर 5% आला असेल तर आपल्याला पुढे प्रश्न विचारलाय, दर 3% वाढविला. काय म्हणले, दर किती टक्क्याने 3% वाढविला. मग सुरुवातीचा दर किती होता रे 5%. मग मुद्दल किती आहे आपलं 800 रुपये. मग व्याजाचा दर 5 आणि 3 किती 8% झाला. किती वर्षाचा 3 वर्षाचा, भागिले काय 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल. इकडं 8 8 64 64 गुणिले काय करायचे आपला 3 गुणाकार करा, 64 गुणिले 3 3 चौक 12 12 ला 2 आजच्याला 1 पुढे इकडं 3 संग 18 18 ने किती रे 19. व्याज किती भेटणार आहे 192. मुद्दल किती होतं आपलं 800 रुपये. असं मिळून व्याज आणि मुद्दल असं दोन्ही मिळून काय तयार होतं रास. मग रास यांची बेरीज करा, 2 ला 2 9 ला 9 8 ने किती 9. रास काय होणार आपली 992. पर्याय नंबर किती रे 4. किती आहे 4. घ्या लिहून घ्या. आता त्यानंतरचा क्वेश्चन 61 नंबर. एका खेळण्याच्या दुकानात प्रत्येक वस्तूची किंमत शेकडा 20% काय केली कमी केली. शेकडा म्हणजे काय 100. 100 रुपयाची वस्तू असेल तर 80 रुपये होणार, शेकडा 20% कमी. तर पूर्वी ज्या खेळण्याची किंमत 25 रुपये असेल त्या खेळण्याची किंमत आता काय असेल. सोपा क्वेश्चन आहे बघा. मूळ किंमत आणि नवीन किंमत बघा लक्षात द्या. 100 रुपये असेल तर 100 रुपयाचे 80 रुपये कमी केले तर 20% काय रे कमी केले. मग 100चे जर 80 होत असेल तर 25 रुपयाची किती होत असेल तिरपा गुणाकार. मग 25 गुणिले किती रे 80 भागिले काय येणार 100. 25 1 25 चौक 4 1 4 दोन्ही. मग त्या वस्तूची नवीन किंमत काय होईल 20 रुपये. पर्याय नंबर किती 3. घ्या लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 62. 12,500 बरोबर 0.5 चा घन गुणिले 10 चा काय रे x वा घात, तर x बरोबर किती. x ची किंमत काढायची. आता x ची किंमत काढत असताना लक्षात द्या, इकडं 125 12,500 ला 500 लिहा, त्या 0.5 चा घन म्हणजेच 5 चा घन करायचे. 5 चा घन काय तरी पॉइंटच्या नंतर एक संख्या 1 न 3 ला गुणलं की काय येणार 3. 3 नंतर पॉइंट दिला, इथं पॉइंट आला, गुणिले 10 चा कितवा घात आहे x वा घात. बरोबर आहे. आता हे गुणाकारात आहेत, इकडे आलं तर कुठे येतील भागाकारात. याला भागाकारात घेऊन जायचं. 12,500 भागिले काय येणार 0.125 गुणिले इकडं बरोबर मध्ये ठेवून टाका 10 चा कितवा घात आहे रे x वा. हे पॉइंट उडाला तर वरी किती वाढतील 0 3 1 2 3. हे पॉइंट उडाला 125 125 125 125. आता ह्या 1 च्या पुढं किती शून्य आहेत रे 1 2 3 4 5 म्हणजेच 10 चा कितवा घात 5 वा घात बरोबर इकडे 10 चा कितवा घात x वा घात. घातांकामध्ये पाया समान असताना घात पण काय असतो समान, म्हणजेच x ची किंमत काय आली 5. x ची किंमत किती आहे 5. पर्याय नंबर किती रे 2. 8 संख्यांची सरासरी 12 आहे. जर प्रत्येक संख्या 3 ने वाढविली तर नवीन संख्यांची सरासरी काय असेल. बघा लक्ष द्या. 8 संख्यांची सरासरी दिली, इकडे दिल्या संख्या आणि सरासरी दिली. सरासरी काय दिली 12. 8 संख्यांची सरासरी 12 आहे आणि प्रत्येक संख्या कितीने वाढली म्हणतोय 3 ने. जर प्रत्येक संख्या 3 ने वाढली असेल तर सरासरी सुद्धा 3 नच वाढेल.
याचं उत्तर असेल किती 15. याला काही सोडवत बसायची गरज नाही. जर संख्या दुप्पट केली सरासरी पण दुप्पट होईल, जर निमपट केली सरासरी निमपट होईल. सरासरी 1 न वाढली तर संख्या 1 न वाढली सरासरी 1 नच वाढेल. संख्या जर 1 न वाढल्या नाही 2 न वाढल्या तर सरासरी सुद्धा किती वाढेल 2 न. याच्यात जसा संख्येत जसा बदल होईल तसाच बदल कशात होईल सरासरीमध्ये. तर याचं उत्तर काय असेल 15. प्रश्न क्रमांक 64 झालं. इथं काय लिहून संख्येत जो बदल केला तोच बदल कशात होतो सरासरीमध्ये. संख्येत वाढल्या सरासरी वाढली, संख्येत कमी झाली सरासरी कमी झाली. नंतरचा क्वेश्चन, अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर 4 काय रे 7. शॉर्टकटच काढू. अ आणि ब यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे 4:7 आहे. म्हणलं की वर्तमान काळ आहे ते आजचं आहे. पुढे काय म्हणलंय ब आणि क यांच्या वयाचं गुणोत्तर काय म्हणलंय 3:4 आहे. ते रेषेचं प्रमाण आहे. क कुणाचं ब आणि क यांचं प्रमाण काय दिलं 3:4 दिलं. तर अ आणि क यांच्या वयाचं गुणोत्तर काय आपला अ च आणि क च काढायचे. मग याला काढत असताना काय करायचं कोणाची तुलना जास्त केली रे ब ची. ब ची तुलना अ सोबत केली आणि क सोबत पण आहे म्हणून ब चा अंक जशाच तसं पुढे लिहून टाकायचं. याच्या रिकाम्या जागा भरून घ्यायची. इकडे 7 येणार इकडे 3 येणार. 3 चौक किती रे 12 इकडे 3 7 21 7 चौक किती 28. आपल्याला तुलना कोणाची विचारली अ ची आणि क ची. कशाने भाग जातो 4 ने. 4 त्रिकम 12 4 7 28. अ आणि क यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल 3:7 काय असेल 3:7. पर्याय नंबर किती 2. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 15 मीटर आहे तर त्या बागेच्या कडेने 2 फेऱ्या मारण्यासाठी किती मीटर अंतर चालावे लागेल. आता व्यास दिला असेल तर वर्तुळाचा परिघ काढत असताना वर्तुळाचा परिघ बरोबर वर्तुळाचा परिघ 2 प्रकारे काढता येतो. एक व्यासानुसार काय असतो व्यासानुसार पाय डी आणि त्रिज्येनुसार काय असतो रे 2 पाय आर. हे जर त्रिज्या दिली तर हे परिघ कशावरून व्यास दिला तर आणि हे काय दिलं तर त्रिज्या दिला तर हे सुद्धा काय आहे वर्तुळाचा परिघ आहे. आपला काय दिला रे व्यास दिलाय. व्यास किती दिला आपल्याला 50. मग सोडून टाका 22/7 गुणिले किती रे 50 किती 50. किती फेऱ्या मारायच्या आहेत 2 फेऱ्या मारायचे. मग आता याला भाग द्या. काय येईल भाग 22/7 साठी आपण काय घेऊ शकतो 3.14 गुणिले काय करा 50 आणि गुणिले काय करायचे 2. तुमचा याचा गुणाकार करून टाका. 50 दोन्ही 100. 100 न जर याला गुणाकार केला तर पॉइंट उडून जातो. तर उत्तर काय ते 314 मीटर. पर्याय नंबर किती 2. सर्वात मोठी जीवा ही काय असते व्यास असते. बघा जीवा ही काय असते रे बघा लक्ष द्या. वर्तुळाच्या या टोकाहून त्या टोकाला कुणीकडे असेल तर लंब टाकलेला लंब याकडचं त्याकडला हे काय असते व्यास असतो. काय असतो व्यास. मग मध्यबिंदूतून जाणारा मध्यबिंदूतून म्हणजेच केंद्रबिंदूतून जाणाऱ्या सर्वात मोठ्या व्यासालाच काय म्हणतात जीवा म्हणतात. मग हे व्यास हेच काय असतो जीवा. तर त्याचं उत्तर काय असेल व्यास. पर्याय नंबर किती 2. उंची 14 सेमी आहे व तळाची त्रिज्या किती दिली 3 सेमी तर त्याचे घनफळ किती. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग किमती भरून टाका. 1/3 ला 3 पायची किंमत 22/मध्ये किती रे 7 गुणिले 3 चा वर्ग किती येणार आहे 9 गुणिले किती आहे 14. भाग द्या 7 1 7 7 दोन्ही 14 3 1 3 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 12 ला 2 हाच्याला 1 6 दोन्ही 12 12 ने किती 13 132 घन सेमी. पर्याय नंबर किती येणार आहे 2. पर्याय नंबर किती 2. शंकूचं आपलं सूत्र माहित पाहिजे. सूत्र माहित असलं की किमती टाकल्या की उत्तर येऊन जाते. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. याच्यात किमतीमध्ये टाकून द्या.
1/3 ला 1/3 पायची किंमत 22/7 गुणिले आर त्रिज्या दिली आपल्याला 3, 3चा वर्ग किती येतो 9, आपण डायरेक्ट 9 घेतला गुणिले एच किती आहे 14, 7 दोन्ही 14, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 ला 2, 6 दोन्ही 12 1 13. समभुज त्याच्या पुढचा प्रश्न, समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 65 आहे तर त्याच्या सम्मुख कोनाचे माप किती? तर लक्षात ठेवायचं समभुज चौकोन, समभुज चौकोन असेल तर समभुज चौकोनाच्या समोरासमोरील कोन हे 180 अंशाचे असतील. आपल्या काय दिलं त्याने एक कोन काय दिला 65 दिला, त्याच्या सम्मुख कोन किती मापाचा असेल? सम्मुख, सम्मुख म्हणजे काय रे समोरासमोरचा कोन. मग समोरासमोरचा असेल तर याच्या विरुद्ध कोन जे सरळ रेषेमधले कोन असतात त्यांच्या मापाची बेरीज करा. त्यांचा माप काय असेल 180, 180 मधून 65 गेले किती येईल 180 मायनस 65, 10 तून गेले 5, तिथे राहिले किती 115, 115. तर हे पण काय असेल 115, मग हे काय असेल 65, तर त्याचं उत्तर 65च. समोरा समोरचे कोण सम्मुख कोण. पर्याय नंबर किती 3. काय दिले उत्तर 65 दिले ना, बरोबर आहे ना. समोरा समोरचे कोण काय असणार आहे सारखे, तर त्याचं उत्तर असेल 65. प्रश्न क्रमांक 69, 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे तर 16 मीटर कापडाची किंमत किती? सोपं आहे. 20 मीटरचे 3600 तर 16 मीटरची किती? तिरपा गुणाकार 3600 गुणिले 16 भागिले 20, हा शून्य हा शून्य कॅन्सल, बे 1 बे 8 16, शून्याला शून्य, 6 8 48, 48 ला 8, अच्छे आले 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 किती रे 28, 2880. पर्याय नंबर 1. क्वेश्चन हे पण आपला झालेलाच आहे. एका शेतामध्ये काही गायी आणि काही गुराखी उभे आहेत. यांच्या डोक्यांची संख्या किती रे 36 आणि पायांची संख्या काय दिली 114, तर त्यांची प्रत्येकी एकूण संख्या किती? तर प्रत्येकी संख्या किती, तर इथं काहीतरी एक मिस्टेक आहे. आपला कोणती तरी एकाची संख्या सांगायला पाहिजे होतं, इथं 2 2 नाही. ते चला डोके शॉर्टकट काढू आपण. डोके आणि काय रे पाय. डोक्यांची संख्या 36, पायांची संख्या 114, काय आहे 114. आता गायी आणि कोण आहेत गुराखी. गायीला पाय किती असतात 4 आणि गुराखीला असतात 2. मग आपण याला सुद्धा 2 न भाग देऊ शकता किंवा 36 ची डबल काय रे 72, 72 मायनस करा, 4 मधून 2 गेले 2, इकडं 11 मधून 7 गेले किती रे 4, याला 2 न भाग द्या, बे 2 4 बे 1 गायी किती किती 21. आपल्या 36 मधून 21 गेले, आपल्या गुराखी काढायचे. 36 मधून 21 गेले काय रे 15, 15 काय आले गुराखी. मग तिथं पर्याय पाहिजे होता प्रत्येकी 21 15 असं पर्याय पाहिजे होता, तर असा पर्याय नाहीये. आपलं काय विचारलं तर त्यांची एकूण संख्या किती, एकूण विचारले. हा तिथं गुराखी किती असं पाहिजे होतं, तर त्याचं उत्तर येते 15. चला एकूण म्हणजे काय रे जेवढे डोके असतील तेवढेच प्राणी असतील ना. एकूणची संख्या तर इथंच कटली आपल्याला, असा प्रश्न नाहीये. तिथं काय विचारायला पाहिजे होतं, मिस्टेक आहे. तर तिथं गुराख्यांची संख्या किती, तर त्याचं पर्यायानुसार उत्तर काय येते 15. किती पर्याय नंबर 4. गुराखी किती. शेवटची वाक्य रचना थोडी चुकीची आहे, तर गुराखी किती असं पाहिजे होतं. पुढं वाय हा 71 नंबर, वाय हा एक्सच्या दुप्पट आहे आणि झेडच्या तिप्पट आहे असा प्रश्न आपला झाला होता संख्या टॉपिक मध्ये. 3 संख्या अशा आहेत, पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या 3 पट. घेतला होता प्रश्न 72 36 24 प्रमाण घेतलं होतं का, घेतलं होतं का. मग तोच प्रश्न आहे काय आहे इथं, मग 6 3 2.
हे एक्स, हे वाय आणि काय झेड. झालं, इथंच उत्तर आलं. बघा, वाय हा एक्सच्या कसा आहे दुप्पट. काय आहे वाय हा काय आहे रे एक्सच्या दुप्पट आहे. काय आहे वाय ची किंमत एक्सच्या कशी आहे डबल आहे आणि झेडच्या कशी आहे ट्रिपल आहे. म्हणजे वाय इकडे घ्यायची, वाय एक्स झेड. विचारलंय काय आपल्याला, झेड बरोबर काय दिलंय 2, त्याने झेडची किंमत देऊन टाकली 2. हे जर 2 असेल तर 2च्या 3 पट किती 6 आणि 3 हे कोणाची दुप्पट आहे एक्स ची. एक्स किती असेल 3. तर आपला पुढे काय विचारले, तर वाय अधिक झेड बरोबर किती. वाय अधिक झेड बरोबर किती. वाय ची किंमत 6, झेड ची किंमत 2, दोन्ही मिळून किती 8. दोन्ही मिळून किती आहे 8. पर्याय नंबर 2. त्यांच्यानंतर आणखीन एक गुणोत्तरावरला प्रश्न आहे. राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर काय रे 3:2 आहे. कोण कोण आहे राजू आणि दीपक. यांच्या वयाचं प्रमाण काय दिलं आपल्याला 3:2. दीपकचे वय संतोषच्या वयाच्या कसं आहे 4:5. कोणाचं दीपकचं वय कोणाच्या वयाच्या संतोषच्या वयाच्या कसं आहे 4:5. म्हणजे हे काय असेल 4:5. पुन्हा आपल्याला रेशो काढायचे राजू दीपक संतोषचा. इथं 4 भरून टाका, इकडे 2 भरून टाका, संपलं. 4 त्रिकम 12, 4 दोन्ही 5 दोन्ही, या सर्व समसंख्या आहेत 2 ने भाग जातो. हा बेसके 12, इकडं बेचोक 8, बेपंच 10. त्यांच्या वयाचं प्रमाण कसं आहे रे 6:4:5. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 घ्या लिहून. 4 डावात काढलेली धावांची सरासरी काय आहे 80 आहे. तर 4 डावात एकूण धावा किती काढल्या, तर 80 गुणिले 4 करा, त्यांच्या डावातले एकूण काय येतील रन येतील. मग सरासरी 80 आहे, सरासरी गुणिले डाव बरोबर एकूण. 4 8 32, किती रे रन काढले 320. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे 36 किलोमीटर प्रति तास म्हणजे मीटर सेकंद वेग काढा. मीटर सेकंद काढायचे 36 गुणिले 5 किती रे 18, 18 एक 18, 18 दोन्ही मग काय येणार 5 दोन्ही 10, 10 मीटर पर सेकंद. पर्याय नंबर किती 1. 75 नंबर. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम किती दिवसात करतात 24 दिवसात. तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील. बघा लक्ष द्या, पुरुष किती आहेत रे पुरुष 6 किंवा मुले मुले किती आहेत 8. ते किती दिवसात काम करतात 24 दिवसात. आता आपल्याला काय घ्यायचे 7 पुरुष आणि 12 मुले ते काम किती दिवसात करतील. प्रश्न कसा आहे 6 पुरुष किंवा किती 8 मुले एक काम किती दिवसात करतात 24 दिवसात. कंटिन्यू करा. 6 पुरुष 8 मुले 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम किती दिवसात करतात 24 दिवसात. तर आपल्याला कामावर लावायचे किती 7 पुरुष आणि किती मुलं 12 मुलं मिळून ते काम किती दिवसात करतील. बरोबर आहे. आता लक्ष द्या 6 पुरुष 24 दिवसात करतात आणि 8 मुलं सुद्धा किती दिवसात काम करतात 24 दिवसात. कामावर आपल्याला दोन्हीची संख्या मिळून लावायची. मग 7 पुरुष आणि किती मुलं 12 मुलं ते काम किती दिवसात करतील. मग आपला याचा रेशो काढून घेतला तर 6 आणि 8 यांचा रेशो काढला तर बेत्रिक 6 आणि बेचौक 8 म्हणजे 3 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम 4 काय करतात रे मुले काम करतात. मग आपल्याला 12 मुलाऐवजी काय घ्यायचे पुरुष घ्यायचे. मग आता यांचा काय करणार आपण क्रॉस गुणाकार. मग क्रॉस गुणाकार करत असताना 3 गुणिले किती 12 भागिले किती 4, 4 एक 4, 4 त्रिकम 12. मग त्या 12 मुलाऐवजी किती पुरुष घेऊ शकता 9. किती पुरुष 9. मग आता या 12 मुलाऐवजी किती पुरुष घ्यायचे 9. मग काम करणारे हे 7 पुरुष आणि हे 9 पुरुष ते काम किती दिवसात करतील. मग 6 पुरुष ते काम जर 24 दिवसात करत असतील तर 9 आणि 7 किती रे
16. 16 पुरुष ते काम किती दिवसात करतील? आता भाग देऊ आपण. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 2 एक 2, 2 त्रिक 6, 3 त्रिक किती रे 9. तर ते 9 दिवसामध्ये काय करू शकतात? काम करू शकतात. इथं काय करायचं? रेशो करून घ्यायचा होता, आपलं ते चुकत होता. पुढं सोपं आहे. कॅट, हॅट आणि काय रे मॅट बरोबर काय? बघा सीचा नंबर किती आहे? 3. 3 आणि 5 किती रे 8. 8 आणि 5 किती? 13. 13 आणि 5 किती? 18. हे टी कॉमन आहे, अरे 8. त्याच्या खालचा प्रश्न 0, 7, 26, 63. घन मायनस 1. 1 चा 2 चा 3 चा 4 चा 5 चा घन किती? 125 मायनस 1. काय ते उत्तर? 124. त्याच्या खालचा प्रश्न 16 कंसामध्ये 120, 24, 23, 120, 17, 34, प्रश्नचिन्ह काय आहे? 26. यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. 16 आणि 24 यांची बेरीज करायची. 40 किती येते? 40 गुणिले किती रे 3. याची बेरीज 40. 40 गुणिले 3 किती येणार आहे? 120. यांची बेरीज करा. काय ते? 60. काय ते? 60. 60 गुणिले 3 केलं तर उत्तर काय ते? 180. पर्याय नंबर किती? 3. त्याच्यातला विजोड पद्धत ओळखा. याच्या आधी पण आला होता पेपरला. 201. 3च्या पटीमध्ये अंकांची बेरीज काय येणार आहे? 201च. 79चं उत्तर काय येणार आहे? 201. त्यानंतरचा क्वेश्चन, एका सांकेतिक भाषेत काय रे MONDAY, MONDAY हा शब्द कसा लिहितात? PRQGDB असा लिहितात. तर TUESDAY ट्यूजडे, ट्यूजडे साठी काय? आता DAY कॉमन आहे. शेवटचे 3 अंक भरून टाका. GDB. आता GDB असणारे पर्याय किती आहेत बघा? GDB किती आहेत रे? 3 ठिकाणी आहेत. म्हणजे दुसरा पर्याय इथंच कटला. पुढे बघू आपण. एमचा नंबर किती आहे रे? एमचा नंबर 13. 13 आणि 3 किती? 16. 15 आणि 3 किती? 18. 14 आणि 3 किती? 17. 3 3 ने काय करायचे? आपल्याला पुढे जायचे. झालं. टी किती आहे? 20. 20 आणि 3 23. 21 आणि 3 किती रे? 24. 5 आणि 3 किती रे? 8. 19 आणि 3 किती रे? 22. 22 ला कोणते? फी. WXHVGDB. पर्याय नंबर WXHVGDB. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. अरुण म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय? काय रे? काय येते? येते का हे? नाते संबंध कळते का? मुलींना तर लवकर कळायला पाहिजे. नाते कळत नाही. कोण येत? सासरे येते ना. अरुण म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची कोण आहे? बायको. कोण म्हणाला? अरुण. आता लक्ष द्या. अरुण म्हणाला. कोणाला म्हणाला? एका मुलीला म्हणाला. बरोबर आहे. ही एक मुलगी आहे इथं. बघा लक्ष द्या. अरुण म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको. म्हणजे याची कोण रे? आई. बरोबर आहे. आई. आईचा नातू म्हणजे कोण? अरुणचा कोण? मुलगा. अरुणचा कोण? मुलगा. आणि ते मुलाची कोण आहे? बायको. कोण? ही मुलगी. तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय? बघा, शी प्रत्यय कोणाला लागला? मुलीला. मुलीला विचारायचं, हे तुझा कोण? तुझ्या नवऱ्याचा बाप. म्हणजे हिच्या नवऱ्याचा बाप. हिचा कोण? सासरा. उत्तर काय ते? सासरा. पर्याय नंबर 4. दीपाली मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभी आहे. म्हणजे कुणीकडे? पश्चिमेकडे. एकदा ती काटकोनात डावीकडे वळाली. बघा लक्षात. पश्चिम दिशा माहिती आहे आपल्याला? इकडे आहे.
एकदा ती काटकोनात डावीकडे वळाली. काटकोनात डावीकडे वळणे, बघा लक्ष द्या, डावी बाजू कुठे आहे रे? खाली. नंतर उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळाली. 2 वेळा 90 अंश म्हणजेच 2 वेळा 90 म्हणजे काय रे? विरुद्ध दिशा. वर कोणती दिशा आहे? उत्तर. तर तिच्या उजव्या हाताची दिशा कोणती? वर दिशा उत्तर आहे. तिचा उजवा हात कुठं असेल? इकडं. मग तिच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल? पूर्व. पर्याय नंबर किती रे? 4. वसुधा शिरीषच्या डावीकडे बसली आहे. बैठक. वसुधा कोणाच्या? शिरीषच्या डावीकडे बसली. म्हणजे इथं शिरीष, इकडं उजवी बाजू आणि इकडं डावी बाजू. पुढं वसुधा शिरीषच्या डावीकडे बसली. शिरीष विनयच्या डावीकडे बसला. कोण? शिरीष. इथं असेल विनय. शिरीष विनयच्या डावीकडे आहे. विनयच्या उजवीकडे विवेक आहे. इकडं विवेक आहे. विवेक व आकाश बसले आहेत. म्हणजे आकाश पण इकडं आहे. हे उजवी बाजू इकडे. आकाशच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसले आहे? आता लक्ष द्या, आपल्या माहिती दिली विनयच्या डावीकडे कोण कोण आहेत? विवेक आणि आकाश आहे. पण आता दुसरा व्यक्ती कोणी बसलाय का? नाहीये. याच्या डावीकडे आहेत, याचा अर्थ आकाश अगोदर बसलाय, विवेक नंतर बसलाय. मग याला विवेकला उठून इकडे बसवा. इथं कोण असेल? विवेक. फक्त आकाश आणि विवेक विनयच्या डावीकडे आहेत. पण आपल्याला इकडं कसे क्रमाने बसलेत? आकाश आधी बसलाय का विवेक आधी बसलाय, किंवा विवेक आधी बसलाय का आकाश नंतर बसलाय, असं काही दिलंय का? नाहीये. तर आपला प्रश्न विचारलाय आकाशच्या कुणीकडे म्हणलं रे? सॉरी एक मिनिट. हे इथं पण असू शकतो विवेक, इकडं पण असू शकतो. दोन्ही जागा काही फिक्स नाहीये. तर काय विचारलंय? आकाशच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला असेल? बघा आकाश इथं आहे. जर आकाश इथं असेल तर आकाशच्या सर्वात डावीकडे कोण येणार आहे? इकडं वसुधा. पर्याय नंबर किती? 1. पर्याय नंबर 1. इकडच्या सर्वात डावीकडच्या टोकाला कोण आहे? कोण आहे? वसुधा. 1 जानेवारी 2010 ला 1 जानेवारी 2010 ला कोणता वार होता रे? शुक्रवार होता. तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार आहे काढायचे. बघा लक्ष द्या, 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार आहे. तर आपल्याला काय काढायचंय? तर 12 पर्यंत जाऊ आपण. 12 पर्यंत 1 जानेवारी 2010 पासून 1 जानेवारी 2010 पासून 1 जानेवारी 2011 ला कोणता वार येतो रे? शनिवार. 1 जानेवारी 2012 ला कोणता वार येतो? मग आता जानेवारी महिना 31 दिवसाचा आहे. 31 पैकी 1 दिवस इथं आला. राहिले किती रे? 30 दिवस. 30 ला 7 न भाग द्या. 7 चौक 28 गेले. शिल्लक राहिले 2. 2 दिवस पुढे जायचे. कशाच्या? रविवारच्या. उत्तर काय येणार? मंगळवार. काय येणार? मंगळवार. पर्याय नंबर किती? 2. कुठं आहे? पर्याय नंबर 2 बरोबर आहे. चला, 2 वाजून 20 मिनिटं झाली असता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? मग काटकोन आपल्याला काढायचे. 2 वाजून 20 मिनिटं झाली असता तास काटा आणि मिनिट काटा याच्यातला कोन काढायचे. कोणत्या पद्धतीने काढायचे रे? 3 सांगितल्या होत्या काकाच्या. बरं ठीक आहे, चला. इकडं काय येणार? 11/2 आणि इकडं काय येणार? 30. 30 दोन्ही 60. इकडं 92 20. 11 10 किती? 110. वजा बाकी करा. काय येते? किती अंशाचा? 50 अंशाचा. पर्याय नंबर किती? 2च. त्याच्यानंतरच्या डब्यात इथं काय रे? 192 भागिले 16. इकडं काय आहे? 24. यांच्या गुणाकाराची निमपट आहे. बघा 16 गुणिले 24 भागिले 2 करा. बे 2 4. 12 आणि 16चा गुणाकार करून टाका. उत्तर काय ते? 192. त्या शेवटचा डायरेक्ट करून टाका. चला, 126
प्रश्नचिन्ह इथं काय रे 14. मग 14 ने याला भाग द्या. 14 एक 14 126. मग 9 ची डबल काय 18. मग 18 आणि 14 भागिले 2 केल्यावरच काय येतो रे 126. मग या 9 ची डबल काय ते 18. मग प्रश्न चिन्हाच्या जागी काय आहे 18. पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 3. त्यानंतरचा क्वेश्चन आहे लयबद्धमाला. लयबद्धमाला आला असेल तुम्हाला. काय रे तिथं काय काय भरलं? डॅश ए सी सी ए डॅश सी 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 ए डॅश ए सी सी सी. पुढं काय रे पुन्हा सीच आहे का? से डॅश ए ए. बघा लक्ष द्या. तर इथं काय आहे सी सी ए एक एक वेळा आहे. सी ची संख्या डबल होत चालली. सी ची संख्या काय वाले डबल. पुन्हा इथं डबल झाले तर इथं काय असेल आणखीन ए. एक एक अंक वाढत चालेल. इथं 2 वेळा सी आहे 2 वेळा ए आला. 3 वेळा सी झाला 3 वेळा काय येईल ए. 4 वेळा सी झाला 4 वेळा ए. मग काय काय भरलं इथं काय रे सी. इथं काय भरला होता ए. इथं बरोबर आहे. इथं काय भरला ए. इथं काय भरला ए. सी ट्रिपल ए. पर्याय नंबर किती 2. एका कुस्ती फंडामध्ये प्रत्येक पैलवान दुसऱ्या पैलवानाबरोबर एक कुस्ती खेळतो तर त्या फंडात एकूण 21 कुस्त्या झाल्या तर पैलवान किती? 21 ची डबल काय रे 21 ची डबल 42. 42 च्या पुढची वर्ग संख्या 49. त्याचं वर्गमूळ किती? मग त्या फंडात पैलवान किती होते 7. हस्त आंदोलन प्रमाण काढायचे. चला. रमेशचा जन्म 14 ऑगस्ट 2011 ला झाला तर त्याचा 5वा वाढदिवस कधी असेल? बघा 5वा वाढदिवस काढायचा. 5वा वाढदिवस कधी येईल रे 5 वर्षाला. जन्म कधी झालाय? जन्म 14 ऑगस्ट 2011 ला. वार कोणता होता? कोणता वार? मंगळवार होता. 5वा वाढदिवस 5 वर्षाला येतो. 11 आणि 5 किती रे 16. त्याचा 5वा वाढदिवस काय येईल 2016 ला. मग आपल्याला 5 वर्ष पुढे जायचे. 5 वर्षाचे 5 दिवस आणि यामध्ये लीप वर्ष कोणते कोणते आहे 11 आणि कोणतं येईल 12. कारण 11 एक मिनिट कोणतं 2012 आणि 2000 कोणतं येईल 16. कारण की कोणत्या महिन्यात चालू आपण ऑगस्ट. त्याचे किती दिवस 2 दिवस. 5 आणि 2 किती 7. 7 ला 7 न भाग दिलं बाकी काय राहिली का नाही. बाकी राहत नसेल तर वार काय येणार तोच. काय वार येणार बघा लक्ष द्या. 14 ऑगस्ट 2011 ला त्याचा जन्म झालता. वार होता मंगळवार. कितवा वाढदिवस काढायचे 5वा. 5वा वाढदिवस किती वर्षाला येतो 5. म्हणून किती वर्ष पुढे जायचे 5. आणि याच्यात लीप वर्ष किती आहेत 2012 आणि 2016. ऑगस्ट महिना आहे म्हणून त्याचे 2 दिवस एक्स्ट्रा आले. 29 फेब्रुवारी 2 वेळा येते म्हणून ते 5 आणि 2 किती 7. दर 7 दिवसाला पुन्हा काय येतो वार तेच. म्हणून उत्तर काय असेल मंगळवार. पर्याय नंबर किती रे 2च. प्रश्न क्रमांक किती